छत्रपती संभाजी महाराजांची आणि तुमची पहिल्यांदा एक ओळख किंवा त्यांचा प्रभाव कधीपासून पडायला चालू झाला तुमच्या? संभाजी महाराजांकडं त्या क्वालिटीज होत्या ना, तेव्हा आकर्षित करत गेल्या मला. त्यावेळेस नेमकं पहिल्यांदा छोटे छोटेसे छावा असतील, कादंबरी, त्यावेळेस सदाशिव शिवदे सरांचं ज्वलन तेजस संभाजी राजा माझ्या हातात आलं. मी रात्रंदिवस लिटरली सांगतो, वेड लागल्यागत ते पुस्तक मी वाचत होतो, कारण ते संदर्भासहित होतं आणि त्यांनी त्याच्यावर PhD केली होती. त्यामुळे ते, आणि कमल गोखलेंचं हे पुस्तकं ज्यावेळी हातात आली ना, त्यावेळेस असं संभाजी महाराज जाणून घेऊशी वाटले. आणि खरं सांगतो, त्यावेळेस संभाजी महाराज एवढे कोळून पेल्यागत झाले, एवढं कोळून पेल्यागत झालं. त्यांच्या लहानपणापासूनचा त्याग, समर्पण, पराकोटीचा त्यांची ती भावना, त्याग स्वराज्यासाठी, हे सर्व पाहिलं आणि नंतर लक्षात आलं की बरेच गैरसमज आहेत, तर हे गैरसमज आपल्याला दूर करावे लागतील. त्यानंतर मी लिखाण चालू केलं त्याच्यावर. आणि आता तुम्हाला खोटं वाटेल, माझ्या 2-3 डायऱ्या लिहून झाल्यात. मी आजही संभाजी महाराजांना एक चांगलं पुस्तक किंवा चरित्र लिहू शकतो, एवढं माझ्याकडे डाटा झालेला होता. पण त्यावेळेस एवढं आपल्याला हे नव्हतं की आपण पुस्तक लिहू आणि आपण लेखक होणार आहोत आणि मग ते बाकी सर्व गोष्टी, असं काही नव्हतं. पण संभाजी महाराज, त्यानंतर वडूला गेलो आणि वडूला पहिल्यांदा मी गेलो आणि त्यावेळेस संभाजी महाराजांच्या त्या समाधीपाशी बसलो होतो दादा. एवढं भरून आलं आणि एवढा डसा रडलो मी तिथे अक्षरशः, कारण तो अभ्यास होता ना डोक्यात की काय केलंय माझ्या राजाने स्वराज्यासाठी ना आपल्या साम्राज्यासाठी.